पुणे के पूर्व विधायक रविंद्र धंगेकर के शिवसेना में शामिल होने से कांग्रेस को बड़ा झटका लगा है। मनपा चुनाव से ठीक पहले धंगेकर ने इस कदम से शिवसेना की ताकत पुणे में बढ़ने की संभावना है। इसके साथ ही ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने भी भाजपा की आलोचना करते हुए दावा किया है कि उन्होंने डर के कारण पार्टी छोड़ दी। धंगेकर ने अब खुद मीडिया के सामने इन सभी आरोपों का जवाब दिया। ह्याच्यामध्ये राऊत साहेब आमचे नेते आहेत, खासदार आहेत, माझे स्नेही आहेत, परिवारातले आहेत आणि त्यांनी काय बोललं तर ते वडीलकीच्या नात्याने मी ते ऐकून घेणं घ्यायलाच लागेल. आणि त्यांनी माझ्याबरोबर बरेच वर्ष काम केलं. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले. मी 10 वर्ष शिवसेनेचा नगरसेवक म्हणून काम केलं आणि या सगळ्या गोष्टीचा एक परिवार म्हणून झाला. आणि माझ्या काही त्यांना वाटत चुकीचं तर त्यांनी बोलायचा तो अधिकार त्यांनी तो वापरला तर त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि माझ्या मनामध्ये रागवी नाही. मी परत एकदा सांगतो, तुमच्या माध्यमातून सांगतो, मी ज्या जागा विकत घेतली ती मी 6वा मालक आहे आणि आजही त्या जागेमध्ये मी ज्यांच्याकडनं जागा विकत घेतली तिथं सरकारी कार्यालय आणि सरकार त्या मालकाला भाडं देते, त्यांच्याकडनंच आम्ही जागा विकत घेतली. मग सरकार जर वरच्या जागेमध्ये जर भाड्याने जागा घेत असेल तर मग सरकारची त्यात चूक आहे का हे तुम्ही तपसून घ्या. कारण तुम्ही एकच बाजू ऐकलेली आहे की ती जागा विकत घेतली तर तो प्लॉटच अख्खा वक्फ बोर्डचा, असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मग तो उरलेला पाडवी तो वक्फ बोर्डचा असला पाहिजे. आणि ही जागा 1966 पासून ती जागे वक्फ नाही आणि त्याच्यामध्ये कोर्टाच्या परवानगीने ऑप्शन म्हणजे लिलाव करून ती जागा विकलेली. त्यानंतर ते 5वा मालक मी आहे आणि आम्ही रेरा रजिस्ट्रेशनने परवानगी घेतलेली. त्याच्यावर आम्हाला बँकेने, नॅशनल बँकेने लोन दिलेलं आहे आणि तिथं आमचं बांधकाम पूर्ण झालं. फक्त त्यात एक झालं की त्याच्यामध्ये रवी धंगेकर आल्यामुळं त्या जागेचा मुळं माझ्या पार्टनरला जो त्रास झाला तो साहजिकच आहे. त्यांचे मनामध्ये, कारण त्यांचे माझ्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत, ते त्यात मालक आहेत, मनसेचे नगरसेवक आहेत, ते मालक आहेत, मी मालक आहे आणि याच्यामध्ये आम्ही 5-6 लोकांनी ती प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्याचं रिसर्च बँक लोन बिनलोन सगळं झाले. आणि याच्यामध्ये तो प्लॉट हा मोठा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये आजही त्यामध्ये हॉटेल आहेत, बँका आहेत, त्याच्यामध्ये सरकारी कार्यालय. तुम्ही एक पार्ट बघितला, दुसरा पार्ट शेजारचा बघा, तो एकच घर नंबर आहे. परत एकदा म्हणतो की माझं चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मी तो गुन्हा दाखल करून घ्यायला माझी तयारी आहे. कारण मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की मी चुकीचं काम केलंच नाही. बघा आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मी चुकीचं काम केलं नाही आणि करणार नाही. आणि केलं असेल तर मला कोणी पाठीशी घालू नका. नाही, त्यांचे आभार मानले ना. मी परत एकदा मानतो, माझ्या काही चुका झाल्या असेल तर मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करेन. शेवटी त्यांनी माझ्याबरोबर काम केले. मला 3 निवडणुकीमध्ये शहराध्यक्ष ते त्यांनी प्रचंड काम केलं. त्यामुळे मी एवढी मतं घेऊ शकलो काँग्रेस पक्षाची आणि त्यांचे आभार मानलेत. उद्याही मानन, परवाही मानन. कारण शेवटी त्यांच्या ताकदीमुळे मला आमदारकी मिळली, त्यांच्या ताकदीमुळं खासदारकी मिळली, त्यांच्या ताकदीमुळे मला एवढी मतं मिळली. तर त्यांचे विसरू कसं शकतो.